हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवे. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. त्यासाठी सर्वप्रथम पास्ता हा बॉईल करण्यासाठी ठेवला. त्यानंतर एकीकडे बटर आहे ते कढईमध्ये टाकले. त्यानंतर मैदा लागतो इथे आपल्याला. मैदाही व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर दूध टाकले आहे इथे. दूधची व्यवस्थित अशी स्लरी बनवून घेतली. त्यानंतर चिली फ्लेक्स इथे टाकले आहे आणि चिली फ्लेक्स नंतर तेही व्यवस्थित मिक्स केले. त्यानंतर इथे मी मिक्स हर्ब्स जे आहे तेही टाकून घेतले आहे. त्यानंतर मिक्स हर्ब्स टाकल्यानंतर आपल्याला पाहिजे तितक्या आपण त्यामध्ये भाज्या ॲड करू शकतो. जसे की मुलं कुठल्या भाज्या खात नसतील आणि पास्ता त्यांना खूप आवडतीचा आहे, तर त्यामध्ये आपण भाज्या इन्क्लूड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या. मग ते व्हेजीस असो किंवा कुठल्याही भाज्या ज्या मुलांना आवडत नाहीत त्या. माझी मुलं तर सर्व भाज्या खातात, पण मी इथे सिमला मिर्च, कॉर्न, आणखी कॅरेट हे सर्व टाकून घेतलं आहे. थोडासा कांदाही टाकला आणि खूप सगळे त्यासाठी लागणारे चीज म्हणजे ते जेव्हा चीज बस्ट होतं ना, तेव्हा मुलांना खायला त्याची चव काहीतरी वेगळी अप्रतिम लागते. त्यामुळे मी चीज टाकलेलं आहे आणि मुलांना ते दाखवलं की इतकं चीज. मग ते एकदम क्रीमी टाईप असतं. मग ते मुलंही आवडीने खातात. मग हे सगळं व्यवस्थित आपण जे असतं ना मिक्स करण्याचं, ते गठुळ्या नाही होऊ म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि तोपर्यंत बॉइल्ड झालेला पास्ता एकीकडे मी चाळणीमध्ये काढून ठेवला होता. तो यासाठी त्यातलं पाणी निथळावे आणि तो सुट्टा व्हावा यासाठी. आता तोही यामध्ये उकळी आल्यानंतर तोही टाकून घेतला आणि नंतर मिक्स केले व्यवस्थित आणि किती छान दिसतोय ना आपला पास्ता, जेणेकरून एकदम क्रीमी क्रीमी दिसतोय. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.